मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। योगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीका यदा तुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजि पाण्डुरङ्ग सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जैनचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री नमस्कारुनी ते आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या विठ्ठल। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती ज्यांनी सगळ्या परमार्थाचा हा कळस परमार्थाच्या कळसाशी ठेवला असे तुकोबाराय यांचा चार चरणाचा साधा सरळ विचार केला। महाराज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे, त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सेवा, पण जगाच्या आगळं वेगळं असं काहीतरी निमित्त आहे। बऱ्यापैकी श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर आपल्याला आढळत नाहीत आणि त्या महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आजचे कीर्तन आयोजित केलं आहे। हा सुंदर असा नामस्मरणाचा जागर इथे मांडला आहे। या 7 दिवसाच्या नामस्मरणाच्या वाटेतील थोडासा वाटा माझ्याही पदरात पडला, माझे परम भाग्य समजते। कारण गावात सप्ताह होणं हे सगळ्यात मोठं भाग्य आणि त्यातूनही त्यातला थोडासा वाटा माझ्या पदरात आला, माझं परम भाग्य आहे।
कारण देवाचं नाम घ्यायला जन्मोजन्मीचं भाग्य लागतं असं म्हणतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मग माझं कुठेतरी भाग्य असेल, तुम्हा सर्व संत मंडळी समोर नामस्मरण घेण्याचा योग आला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा अभंग घेण्याचं कारण, या अभंगामध्ये लेकराच्या आणि आईचं मायेचं वर्णन करतायत. आता दोन अर्थाने हा अभंग सोडवला जातो. ज्याप्रमाणे एखाद्या आईचं लेकरावर प्रेम आहे, त्याचप्रमाणे संतांचं भगवंतावर प्रेम आहे. जेवढी निस्वार्थीपणे आई लेकरावर माया करते, त्याच निस्वार्थीपणाने भगवंत आपल्यावर प्रेम करतो. मग आपलं कर्तव्य आहे की एखाद्या लेकराप्रमाणे त्या माईवर प्रेम करावं. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, कुठलाही स्वार्थ न ठेवता त्या भगवंतावर प्रेम केलं गेलं पाहिजे. आणि त्याच प्रेमाची व्याख्या सांगत हा अभंग मानला जातो. विठ्ठल विठ्ठल बरं का होनाळीकर, इतका सुंदर सप्ताह, इतका सुंदर मंडप, इतके सुंदर कलाकार आहेत. एवढं सगळं चांगलं असताना तुम्हाला असं नाही का वाटत तुम्ही कुठंतरी कमी पडताय? मी तुम्हाला म्हणते बरं का, वाटतं का नाही तुम्हाला? कीर्तन सुरू होऊन अर्धा तास झाले तरी तुम्ही निस्ते बसून आहे. तुम्ही मग एवढे मारायच्या का बरं का? नाही, ते नाही केलं तरी चालेल, पण काही गोष्टी करायच्या. माझं असं म्हणणं आहे, माणसाने कीर्तनात 3 नियम पाळावे. त्यातला पहिला नियम, माणसाने कीर्तनात ताट आणि नीट बसावं. खास करून आजूबाजूचे जे मंडप सोडून बसले बरं का, अशा ताट. कधी पण रेंज मध्ये बसावं, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर जाऊ नये, लवकर रेंज पोचत नाही, कॉल लागत नाही बरं का. तुमच्या भाषेत नीट बसावं माणसाने. अरे इतक्या सुंदर मातीत जन्माला आलोय, ज्या मातीनं शिकवलंय. पोटाची कळगी नाही भरली तरी चालेल, पण पाठीचा कणा ताटच असला पाहिजे. छत्रपती शिवराय सांगतात, अरे अंधाराच्या रातीला आभाळाची साथ आहे, अरे अंधाराच्या रातीला आभाळाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, मरता मावळ्याची साथ आहे. त्या मातीत जन्माला आला, टाळ्या सुद्धा जीवावर आल्या गो वाजवल्या त्या महाराज. त्याला सुद्धा जोर नाही, त्याला सुद्धा प्रेम नाही. हो काय करावं, तुम्हाला काय सांगता. हे बघा, पहिला नियम ताट बसा. दुसरा नियम चेहरे आनंदी ठेवा. मी तुम्हाला लई झालं 1.25 तास ते 1.5 तास दिसणार आहे, त्यात तुम्ही माझ्याकडे असं बघता जस का तुमचा बांध मॅच उकरलाय बरं का. असं बघण्यात अर्थच नाही ना महाराज. प्रेमानं असू द्या ना. काय माणसं माणसाकडे नीट बघत नाही, ह्याचा मला लई प्रॉब्लेम आहे महाराज बरं का. काय महाराज, आणि त्यातल्या खात्यातला भेटावं, मग तर बघतच माहिती महाराज बरं का. त्यातला असावा. डॉक्टर, इंजिनियर, वकील महाराज असं असल्यावर नुसता काटाच महाराज बरं का. बघत नाहीत नीट. काय आता काय प्रॉब्लेम आहे मला नाही माहिती, पण प्रेमाने. हे बघा, माझं असं म्हणणं आहे, काळा भंगार माणूस असू द्या पण तोंडावर हसू असू द्या, गोडच दिसतो. गोरा गरगरीत असू द्या पण नासक्या कांद्या गतवांड असू द्या, बघ वाटत नाही त्याच्याकडे महाराज बरं का. राहा ना, थोडा आनंदी राहा, खुश राहा महाराज. कसं आहे ना, तुम्ही मला सांगा, प्रूफ करून दाखवते. आनंदी राहायचं कारण जे दिलंय, कुणी दिलंय? बोलत जा बरं. तुम्ही बोलला तर कीर्तनात निघाले महागारी, आपलं बी काय नडलं नाही महाराज बरं का. पटपट सांगायचं, मला भेटायचं तेवढं पाकिट भेटणारच आहे, किती जरी वेळ कीर्तन केलं तरी. त्यामुळे तुमची मर्जी, तुम्ही साथ देतं कीर्तन नीट. चला, दिलाय ते कुणी दिलंय? सासऱ्यानं. कुणी दिलं? बोला ना जरा. दिलं ते कुणी दिलं? देवानं. कुणी दिलं माता माऊल्या? देवानं. ज्याच्याकडे जायचंय तो कोण आहे? देव. ज्याच्यासाठी एवढा अट्टाहास चाललाय तो कोण आहे? देव. ज्यापासून सुख प्राप्ती होणार आहे तो कोण आहे? देव. मग तुम्हाला काळजी करायची गरज, चिंता करायची गरज, सांगितलेलं ऐकायची गरज तेही नाही म्हणा महाराज. असं तरी कुठे असल्यासारखं बसलं हो बरं का. गरज आहे राव, लय गरज आहे. तुम्हाला सांगते, गरज आहे म्हणून तर सगळा अट्टाहास चालू आहे. आणि या कलियुगात भजना वाचून तरला असा जगात कुणी नाही, आणि देवाचं नाम घेऊन वाया गेला असा जगात कुणी नाही. नाम घेता वाया गेला असं कुणी देखील ऐकला. कविता महाराजांचा फार सुंदर दोहा आहे बघा. अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरियो, भजन बिना कैसे तारी 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 भजन सच्चा मरी भूखा झूठा गुलगुल खाइयो, सच्चा मरी भूखा झूठा गुलगुल खाइयो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, हे अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे, भजन बिना अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. नाही तरणार महाराज. का नाही तरणार? कारण याला तरवायचं असेल ना,
सागरात भवामी नक्षिरात पार्थ मैया वेशीत चेतसाम. तुला तरायचंय ना बाबा या संसार सागरात अर्जुना, तर माझ्या नामाशिवाय पर्याय नाहीये. आणि माझं नाम घेतलं की तुझ्यासारखा योगी दुसरा नाही. फक्त नाव घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या कीर्तनातला तिसरा नियम, कीर्तनाला बसलायत ना हाताने टाळ्यान मुखाने नाम आलाच पाहिजे. विठ्ठला वाजवल्या वाजवल्या, पण माझ्यावर उपकार केले का तू वाजवल्या बरं का. नाही म्हणजे काय महाराज, टाळी वाजवायला जरा जोर लावायला काय प्रॉब्लेम आहे. नाही ना महाराज, कसं आहे ना, कुठल्या पण गोष्टीचा स्वार्थ सांगितल्याशिवाय आम्ही काहीच करत नाही. तुम्हाला सांगते लय फायदे आहेत टाळी वाजवायचे, लक्ष देऊन ऐका. असं सांगतात ग्रंथांमध्ये, दान देताना कुठल्या हाताने देता? उजव्या. चांगलं कार्य करायचं असेल कुठला हात लावता? उजवा. उजवा हात धर्म आहे, डावा हात अधर्म आहे. टाळी कशी वाजवता? डावा खाली असतो, उजवा वर असतो. ज्यावेळेस जीवनामध्ये धर्माचा विजय अधर्मावर होतो त्यावेळेस टाळी वाजते, तोपर्यंत वाजत नाही. म्हणून धर्माने वागण्यासाठी कीर्तनात टाळ्या आल्याच पाहिजे. लक्षण येते. आणि तुम्हाला सांगू, कीर्तन ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही बरं का. कुणाचं आहे, कोण करतंय, कसं करतंय, याच्यापेक्षा कीर्तन आहे हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून कीर्तन आहे ना असं लक्ष देऊन ऐकायचं महाराज. कीर्तन ऐकायला बसलेला प्रत्येक आईला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसलीये ना, ती आई जिजाऊ म्हणून बसलीये. आणि प्रत्येक बापाला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसलोय ना तो शहाजी राजे म्हणून बसलोय. इतक्या कर्तव्य दक्षपणे कीर्तन ऐकायचं महाराज, इतक्या कर्तव्य दक्षपणे. कारण महाराज मराठी संस्कृतीमध्ये 12 सण, पण वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा सण म्हणजे सप्ताह. दिवाळी गेली, माता माऊल्या गेली, ह्यांच्या केशाला कात्री लावली, तुमची दिवाळी झाली महाराज बरं का. काय दिवाळीला मजाच मजा असते. हा अशा बायका सुंदर सुंदर दिसतात महाराज. दिवाळीत लय मजा असते का माता मावल्या? लय असते. अहो बाया लय आगो, तुम्हाला माहित नाही पुरुष मंडळी. तुम्हाला काय सांगायचं, वर्षभर तुमच्याच खिशातली हळूहळू हळूहळू नोटा काढत्यात या. तीच दिवाळीला घेऊन जात्यात, त्याची साडी घेत्यात आणि तीच तुम्हाला आणून दाखवत्यात. बघा माझ्या भावानं घेतली. जिनं जिनं असं केलं तिला मनातून हसू आलं बरं का. 80% बाया असंच करतात आहे नो. पण कसं आहे ना, जाऊ द्या, अधिकार आहे महाराज. केलीच आहे बायको तर काय, तिनं कशाला काही कसं ना केली आहे ना, विषय संपला. चला मग मला सांगा माता मावल्या, कसं असतं ना, माणसाला कळलं पाहिजे, कळल्याशिवाय अर्थ नाही. कीर्तनाला आलं ना, या धर्म मंडपात आलं ना, असं वाटलं पाहिजे माता मावल्या, असं वाटलं पाहिजे लई दिवस झाला सासरवास सहन करते, आता मी माझ्या माहेरात आले काय की एवढा आनंद या मंडपात आल्यावर झाला पाहिजे. तर त्या सप्त्याला अर्थ आहे महाराज. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई दसराव जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई 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 जाते ग माहेराला, हे बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई माझ्या मूळच्या घराला. कारण पांडुरंग आमूचा पिता, रुक्मिणी आमूची माता, हे सगळ्यात मोठं माहेर. म्हणून इथं माहेरासारखंच वाटलं पाहिजे, तेवढा आनंद असला पाहिजे. आमचं भगवंतावर प्रेम आहे, पण आम्ही प्रेमाचे तुकडे केलेत नाही. एकच हृदय आहे, पण थोडं आईबापाला, थोडं बायकोला, थोडं नवऱ्याला, थोडं संसाराला, उरलं सुरलं तर देवाला. मान्य करता म्हणा घे बरं का. तसंच आहे हो, तुम्हाला प्रूफ करून दाखवतं देवावर तुमचं किती प्रेम आहे. माता माऊल्या, पाडवा गेला, पाडवा पाडवा गुढीपाडवा, गुढीपाडवा कुठला पाडवा गेला आता? कशाला हे वय मानताय गुढीपाडवा म्हटलं बरं का. गुढीपाडवा गेला का आता? कुठला पाडवा गेला?
लयच कीर्तनात तुमचं लक्ष दिसायला लागलंय बरं का. चला पाडवा तर सोडा, दसरा गेला. हां, दसऱ्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला असेल. केलता? बोला जावर, मला दिसत नाही. केलता का? हां, मग आता मला सांगा, खरं खरं सांगायचं, खोटं नाही बोलायचं. स्वतःला खायला जी पोळी केलती ती केवढी होती? मी बोलायला सांगितलंय. स्वतःच्या ढेरग्याला जी पोळी केलती ती केवढी होती? ताटभर होती की नाही? आणि जी देवाला केलती ती केवढी होती? तुम्हाला तुमच्या सख्या यायची शपथ खोटं जर बोलला होतं बरं का. इमानदारीनं सांगा बाया, देवाची पोळी केवढी होती? एवढीच होती का? अजून होय बाई म्हणते ते बरं का. म्हणजे किती स्वाभिमानाची गोष्ट आहे की एवढीच पोळी देवाला ठेवली. महाराज असं नाही बरं का. तुम्हाला माहित आहे, दिवसभर देवासमोर ठेवा, रात्री कुणाकडे येणार आहे? आपल्याकडं. तरी सुद्धा तुमची ठेवायची नियत नाहीये. जिथं नीती नाही ना तिथे भगवंत कधी येत नाही महाराज. नीतिमत्ता स्वच्छ असेल तर भगवंत येतो. आणि पहिली गोष्ट, भगवंताला हुडकायची गरजच नाहीये ना. देवा आहे मन मंदिरी शोधून पाहे. देव देहात काऊ जाता मंदिरात, देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ. संत सांगतात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, नित्य वससी तू माझ्या अंतरात. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात? काय गरज आहे? इथं ना देव, फक्त जाणवून घेतला पाहिजे. ते जाणवण्यासाठी आधी मुखामध्ये भगवंताचं नाम असलं पाहिजे. आणि मुखात भगवंताचं नाम येण्यासाठी आधी मन भगवंताचरणी असलं पाहिजे. आणि मन भगवंताचरणी असण्यासाठी आधी आपण आशेतून मुक्त झालो पाहिजे. आणि आशेतून मुक्त होण्यासाठी आधी आपण आहे त्या परिस्थितीमध्ये राहिलं पाहिजे. आणि आहे त्या परिस्थितीमध्ये राहण्यासाठी आधी आपलं मन तयार झालं पाहिजे. आणि मन तयार करण्यासाठी इथं आलं पाहिजे. त्याशिवाय मन तयार होत नाही. कारण मन नाही वाईट आहे. मनासारखं वाईट दुसरं काही नाही. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत्करो मेघो माननी मधो नो मृत मा मधो मरकटो मत समकारदश चंचल. असे चंचलतेचे 10 प्रकार. त्यातलं पहिलं मन. मन इतकं चंचल आहे. माकड माहिती? जरी माहित नसलं आपल्या घरातले काही कमीत वय माकडाच्या वरचीच महाराज बरं का. माकड ते व्यक्त कसं असतं, त्याला 4 याला 2 असतात महाराज बरं का. माकडाला दारू पाजली किती चंचल होईल? पिणाऱ्या माणसाचं लय मनावर घ्यायचं नाही महाराज बरं का. हां, तुमच्या गावात नसतील पण तरी पण सांगते, माणूस उगच पित नाही. वेडा आहे का माणूस? शहाणा आहे माणूस. प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. उगाच नाही पित. 3 फायदे म्हणून माणूस दारू पितो. पहिला, दारू पिल्ल्या माणसाला कुत्रं चावत नाही. कधी बघितलंय चावलेलं? साधं तर नाही, पिसाळलेलं सुद्धा चावत नाही. त्याला माहित आहे आपल्यापेक्षा खराब जात आहे, धरण्यातच अर्थ नाही महाराज बरं का. दुसरी, कधीच घरी चोरी होत नाही. का होत नाही तुम्हाला चांगलं माहित आहे. काही राहतच नाही बरं का. चोरी व्हायचा प्रश्नच नाही. तिसरा, कधीच म्हातारा होत नाही. बायको घरी म्हणते बघा, कधी माझ्या नवऱ्याची दारू सुटल, दारूसाठी नवरा माझा मेलेला उठल. कशाला की माना डुलते ते असलं काहीतरी म्हणल्यावर. मगापासून चाल म्हणून जीव चालला, त्याला नाही माना डुलत तुमच्या. दुनियाच अशी निघाली, काय करणार महाराज. लय अवघड झालो. आता खरं सांगा, भजनाला कोण उठतं का? नाही उठत. तुम्ही म्हणसाल महाराज एवढा सुंदर सप्ताह केलाय, अजून किती करायला पाहिजे. नाही, खरंच गोड आहे. सगळीच गावं तुमच्यासारखी असतात असं नाही. काही प्रमाणात असतात, बोटावर मोजणं इतकी. चला तरी अजून बरं आहे, जरा देवानं इकडं वाकडं केलंय त्याच्यामुळे माणसं जरा लाईनीवर येत आहेत. तुम्हाला खरं सांगू का, देवानं माझं एकच ऐकावं, लोक परमार्थालाच लागतील. फक्त देवानं माझं ऐकलं पाहिजे. आणि ऐकणार, काळजी करू नका. तसा आपला कॉन्टॅक्ट आहे देवाकडे बरं का. देवानं माझं ऐकलंच पाहिजे. देवानं माझं एकच ऐकावं, फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं बरं का. अशी मजा करीन ना तुमची. जी माळकरी त्याच्याच वावरात पाऊस. जी माळकरी नाही ती माळकऱ्याचं हिरवं बघू बघूच मिळाला पाहिजे. जी सप्त्याकडे येत नाही, खाऊन पिऊन घरी पालतं पडतं, त्याला तर रानात गाठणार. हा आणि त्याच्यावर पाऊस नाही पाडणार, निस्त्या गारा असं पिणार. आणि पुन्हा विचारणार आता कसं वाटतंय. त्याला म्हटलं पाहिजे गारा वाटते. पर्याय नाही ना, त्याच्याशिवाय लोक परमार्थ नाही करणार हो. म्हणून तुम्हाला सांगते, देवानं माझं ऐकायच्या आधी तुम्ही माझं ऐका. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठल म्हणा वेळोवेळा. काय घ्यायचं देवाचं नाव? अरे एकदा त्या भगवंताला भजा. अरे एकदा त्याचं नाम घ्या. जीवनात तुम्हाला कुठल्याच गोष्टीला कमी पडणार नाही. कारण माऊली सांगतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधिल्या. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी उच्चारणी मंत्र पयघाद, सगळ्यात मोठा मंत्र तो आहे. पण कधी ते कळलं तर आहे ना. आम्हाला नाही कळत. काय कसं आहे, आम्हाला कळतं पण वळत नाही. तेच मन वळत नाही म्हणून वाईट आहे ना. माकडाला
जाग्यावर या. दारू पाजली ती पाजली, त्याला विंचू चावला. बरं चावला ती चावला, त्याच्या पाठीमागं भूत लागलं. माकड किती चंचल होईल. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्याते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील, इतकं मन चंचल. चपळा चंचल बहुत चंचल चपळ जाता येता लगे वेळच लागत नाही त्याला. मग काय करावं बाबा, आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया. भाग गेला शिण गेला. एकदा त्याच्या चरणी लावा. गेलं ना, एकच मागणं. तिथं एकदा मन गेलं की पुन्हा पळत नाही. माझे मन लागो तुझे पायी अनिक मागणे नाही नाही देवा. फक्त कसं आहे ना, मन तिथं जाण्यासाठी आधी आपण भगवंताला आपल्या मनामध्ये स्थापित केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? मग उदाहरणार्थ ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या लेकरावर निस्वार्थी प्रेम करते, त्याप्रमाणे आपण भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? महाराज, माणसं असं म्हणतात देव जिथे तिथे आहे असं तुम्ही म्हणता. मग देवाला अन्य ठिकाणी हुडकायची गरज काय? जिथे तिथे आहे ना. शंकराचार्य वर्णन करतात, करारविंदेन पतारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं आलं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव पिब स्वामृत मृतमेत देव पिब स्वामृत मृतमेत देव गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. याचा अर्थ कर म्हणजे हात, पद म्हणजे भगवंताचं चरण. आपले हात देवाच्या चरणाशी गेले की वटस्य पत्रस्य पुटेशयानं, जिथे तिथे देव आहे. पण कधी बाल मुकुंद मनसा स्मरामी, त्याशिवाय नाही. कारण भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. कारण कसं आहे ना, भाव असल्याशिवाय देव पावणं शक्यच नाही. ते फार जुनं गाणं होतं. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचं नाही रे, देव बाजारचं भाजीपाला नाही रे. नाहीच आहे ना महाराज. फक्त कसं आहे ना, माणसाने बाजार केलाय. माणसाने बाजार केलाय. काय केलाय हो महाराज? हा माझा, तो तुझा, तो त्याचा, तो त्याचा. अरे कोण म्हणलं देव अनेक आहेत? आपण जे रामकृष्ण हरी म्हणतो की नाही, ते सुद्धा एकाच देवाचं नाव आहे. फक्त युग बदल आहेत. महाराज, त्रेतायुगात जन्माला आले ते राम, द्वापार युगात जन्माला आले ते भगवान श्रीकृष्ण, आणि कलियुगात जन्माला आले ते पांडुरंग म्हणजे हरी. ह्या तिन्हीचं संमिलन म्हणजे रामकृष्ण हरी. आणि ज्याने तुम्हाला निर्माण केलं, तुम्ही त्याचे भाग करताय. निर्माण करणारा तो आहे. पण माणसाला आता इतका अहंकार झालाय की तो देवाची देखील वाटणी करायला निघालाय. आणि माणसं त्याच्यापेक्षाही अजून जास्त आघाव, देवाच नाही. माझ्याकडे या, मी सांगते आहे का नाही. तुम्हाला सांगू का? ह्या वायर मध्ये करंट आहे. हाय का? हाय म्हणताय ना? दिसतोय का? हात लावून बघा बरं. लगेच दिसतोय महाराज बरं का. तसं जरा इकडे या म्हणजे लगेच दिसतोय. पण देव बघायची गोष्ट नाहीच आहे. देव अनुभवायची गोष्ट आहे. देव बघत नाहीत, देव अनुभवतात. देव तेव्हा दिसतो ज्यावेळेस आपण देवरूप व्हाल.
देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. त्याला आपलंसं करा. आम्ही करायलाच तयार नाही. आम्ही स्वार्थपोटी परमार्थ करतो. तुम्हाला मगच सांगितलं ना, अख्ख्या पोळीचा एवढा भाग देवाला ठेवता. तुम्हाला देव लहान वाटतो. श्रीकृष्ण भगवानाचं आणि रुक्मिणी मातेचं लग्न होतं. तसं गाणं आहे बरं का, फार सुंदर गाणं आहे ते नाही का. या पंढरपुरात काय वाचत कांचत सोन्याचं भाशिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं भाशिंग लगीन देवाच लागत. लय गाठ्यातलं नाही, बरोबर म्हणतात बरं काय. त्याचा अर्थ असा आहे, राजा भीमकांची होती रुक्मिणी उपवर, लग्न पत्रिका गेला ते शोधिशावर. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.